प्रथमदर्शनी आपल्याला संशय यायला जागाच आहे, त्याच्यामुळे ती हत्याच आम्ही म्हणतोय. आणि त्या तऱ्हेने चौकशी होऊन त्या तऱ्हेचेच कलम लागणं अपेक्षित होतं, पण कलम तुम्ही बघितले तर कलम लागलेले नाहीत. इथे 498 लागायला हवा होता, कारण 7 वर्षाच्या आत जर तिने आत्महत्या केली आहे किंवा हत्या तिची झालेली असेल, तिच्या अंगावरती जखमा झालेल्या आहेत, तर तो कलम लागणं आवश्यक होता. तो लागलेला दिसत नाहीये. इथे 302 चा आम्ही मागणी करतोय, कारण ही हत्याच आहे. आणि त्याच तऱ्हेने जर तो कलम घेतला तरच तुम्ही त्या तऱ्हेने चौकशी करणार आहात. पण आज जी कलम लावलेली आहे ती फार सौम्य प्रकारची आहे. म्हणजे कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होतंय का, हे पण एक चिंतेचा विषय आहे. आम्ही आताही त्यांच्या आई वडिलांबरोबर बोललो, त्यांचंही शंका उपस्थित जी त्यांनी केली ती रास्तच आहे आणि त्या तऱ्हेने मागणी झाली पाहिजे. आमची मागणी आहे. त्याचबरोबर कुठल्याही वकिलाने, आमची विनंती आहे बार काउन्सिलच्या सगळ्या मेंबर्सला, की कुणीही कृपा करून त्यांची केस घेऊ नका. हा आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या वतीने आम्ही विनंती करतोय, कारण ही सगळ्यांची बहीण आहे आणि ही तुमच्या माझ्या प्रत्येकीच्या घरामध्ये अशी घटना घडू शकते.